देशभरातल्या प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवरती नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचा नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे इत्यादी ठिकाणी हे तीर्थ पोहोचलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये नर्मदा सणाचा उल्लेख सापडतो. इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवीच्या मूर्तीवरती सकाळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मळवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगेर उपस्थित होत्या. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान बाईक, वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील, विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात 5% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही 5% पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचं प्रमाण बुधवार 5 जूनपासून 10% होणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्रोतांमधून एकूण 590 MLD पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महानगरपालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाकाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, शिवशक्तीनगर, ज्ञानेश्वरनगर, जयभवानीनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, मानपाडा, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी, कन्हैयानगर इत्यादी परिसरात पाणीपुरवठा केला जातो. याच भागात आता 5% पाणी कपात लागू झाली असून 5 जून नंतर 10% पाणी कपात लागू होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
PJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली. ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात. प्रभाग समितीनिहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेची TDRFच्या टीममध्ये असलेल्या 30 जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा. शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात. तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे. MSCBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावरती असलेल्या DP आणि वायर याकडे लक्ष ठेवावे, जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही. अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशा सूचनाही विचारे यांनी केल्या आहेत. हे कोरम मॉलचे हे तर आपल्या महापालिकेच्या बाजूचेच आहे. मला वाटतं 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे. त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत. त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे. त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय. मग ते ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते. यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तर पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यासोबतच हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवरती मान्सूनपूर्व करावयाची कामे कोणत्याही परिस्थितीत 31 मे पूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेंगारे यांनी यापूर्वीच दिलेल्या आहेत. असं असलं तरी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच नालेसफाईची पाहणी करत 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. परंतु असं असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती 31 मे उलटून देखील नाले बांधणीची कामं सुरूच आहेत. या कामाचा राडारोडा गाळनाळ्यामध्ये पडलेला दिसून येतोय. काही दिवस आधी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सखल भागात असलेल्या तबेला, चिखलवाडी, पंप हाऊस या विभागाला बसून 3 दिवसापर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यातच पाण्याचा निचरा होण्यासाठी आरओबी कामाच्या वेळेपासून 3 वर्ष रखडलेले कलवड जोडण्याची कामं ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती महापालिकेने घाईघाईने करायला घेतली आहेत. योग्य प्रकारे साफ न झालेले भूमिगत कलवट पाहिण्या, मेंटल परिसरातील रस्त्यावर पडलेला राडारोडा, अर्धवट राहिलेल्या कामांचे अवशेष रस्त्यामध्येच पडून राहिलेले आहेत. मेंटल भागात नव्याने बांधलेला कलवटच्या तोंडाशी असलेला गाळसुद्धा काढण्यात आलेला नाही. गणपती मंदिराजवळ महामार्ग खालून येणाऱ्या भूमिगत नाल्याच्या तोंडाशी उघडे नाले बंदिस्त करण्याच्या, त्याचबरोबर पारंद्या बांधणीचं काम सुरू आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे मुसळधार पावसामध्ये न झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थितीचा सामना करावा लागेल, तसेच मरण यातना भोगाव्या लागणार आहेत. म्हणूनच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाल्याच्या पत्रातील गाळ, इतर बांधकाम साहित्य तातडीने काढून घेऊन नाला मोकळा करण्याचं प्राधान्य द्यावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलवण्याचं महत्त्वपूर्ण काम असं सुरू आहे. आता या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी सिमेंटच्या विटा बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे. 750 विटा या फलाटांसाठी लागणार आहेत. शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल. त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 6 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 5 आणि 6 येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांचा थांबा आहे. येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. रेल्वेचे सुमारे 550 ते 600 अधिकारी, कर्मचारी, मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्याने अवघ्या 8 तासामध्ये रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले. तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात झाली आहे. 750 सिमेंटच्या विटा येथे बसवल्या जाणार आहेत. ही कामं शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहतील, तर रविवारी या फलाटाच्या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते केलं जाणार आहे. सांग ना, फोन करून फोटो पाठवून दे. पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मला 1 आणि 2 वरून कोणतीही लोक रवाना होणार नाही. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज तरंगच्या दिशेने प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचावे. ज्या प्रवाशांना ऑन ड्युटी लायसन्स हवाल कृपया स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात यावे. प्लॅटफॉर्म नंबर 2 पर चलिए. यात्रियों को होने वाली असुविधाओं की थोड़ी सूचना समाप्त. धन्यवाद.
मनोहर डुमरेंवरती अॅट्रॉसिटी दाखल करा, मातंग समाज आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांनी फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. डुमरे यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान मनोहर डुमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावरती हात ठेवल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवरती झळकलेले होते. या प्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी समीर नेटके आणि अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून डुमरे आणि मनुस्मृतीचे चित्र फाडण्यात आले. समीर नेटके यांनी या प्रकरणी डुमरे यांच्यावरती अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनुस्मृतीला आज फाडण्याचं काम या देशात होत आहे. याप्रमाणे आम्ही ही मनुस्मृती तिकडे ठाक करून टाकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. निमकबद्ध कडवा आहे, मनोहर डुमरे भडवा आहे. निमकबद्ध कडवा आहे, मनोहर डुमरे भडवा आहे. आम्ही इथे आंदोलन करतोय त्याचं कारण हे आहे की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना ही मनोहर डुमरे यांनी केलेली आहे. त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात हात घालून त्यांनी ही मनोवृत्ती वृत्ती त्यांची दाखवलेली आहे. फक्त राजकारण करून नाटक करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान हे बदलण्याची भाषा करणारे भाजपा सरकार त्यांचेच हे मनोहर डुमरे आहेत. आणि त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात टाकून ही आम्हा सर्वांची भावना दुखावलेली आहे. तर लवकरात लवकर त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आम्हा सर्वांची मागणी आहे. माझं नाव अशोक रमेश सोनावले. काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला आहे. ते देत असताना पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करू. अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही एक सुरुवात केली आंदोलनाची. याच्यावर जर याच्यात लवकरात लवकर जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू.